विनंती करीन सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे। सगळ्यांनी पुढे यावं। जे शेतकरी नेते म्हणतात स्वतःला जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत, त्यांनाही माझं सांगणं आहे तुमच्या संपत्तीची पुरी यादी आहे आमच्याकडे। जर तुम्ही त्या यादीमधली 10% जरी वाटप केली तर थोडी माणुसकी सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठेतरी वाटेल। कारण तुम्ही मंत्री होते, सरकारमध्ये होते, आता आमदार आहे, आमदार नाही आहे, माजी आमदार झाले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत। मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे। स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला 10% पैसे शेतकऱ्यासाठी दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल। नुसतं आरोप करायचे, पत्ते आरोप करायचे, राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची, हे न करता पुढे येऊन शेतकऱ्यासाठी साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करा अशी माझी विनंती। गोपीचंद पडळकरांनी पुन्हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।